चांग भलं लाखोंच्या जयघोषात दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा उत्साहात संपन्न। चांग भलं म्हणत गुलालाच्या उधळणीत आणि भक्तीच्या जल्लोषात दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा आज अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ज्योतिबा डोंगर भक्तिमय झाला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर आज अक्षरशः गुलालाने न्हाऊन निघाला। सुमारे 8 ते 10 लाख भाविकांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं। पहाटे 3 वाजता मंदिरातील घंटानादाने मुख्य यात्रेला सुरुवात झाली। चैत्र पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा देवाची सालंकृत सरदार रूपातील बैठी पूजा बांधण्यात आली होती। शासकीय महाअभिषेक सोहळा मोजक्या उपस्थितीमध्ये पार पडला, तर दुपारी 12:30 वाजता मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी येथील 1 नंबर सासनकाठीचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हलगीच्या निनादात चांग भलंच्या जयघोषात गुलालाने खोबऱ्याची उधळण करत सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक भक्तिरंगात रंगले होते। महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांनी ज्योतिबा डोंगर गजबजून गेला होता। मी दरवर्षी क्षेत्रवाडी रत्नागिरीला यात्रेनिमित्त आमचे कुलस्वामी ज्योतिबारायांचा दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला येत असतो। आमच्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा आहे आणि त्याप्रमाणे न चुकता मी आज ज्योतिबारायाचं दर्शन घेतलं आणि राज्याला सुखसमृद्धीकडे न्या, राज्यावरती आपली कृपादृष्टी ठेवा, अशा पद्धतीचं गारानं आज ज्योतिबा चरणी या ठिकाणी मी घातलेलं। यात्रेला मोठ्या भक्तिभावामध्ये सुरुवात झालेली आहे। सकाळी 5 वाजता शासकीय पूजा होऊन आणि त्यानंतर आता सकाळी 12 वाजता बरोबर 12 वाजता मानाची सासनकाठी क्रमांक 1 निनाम पाडळीच्या काठीचं पूजन होऊन आता काठ्यांच्या मार्गक्रमणाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 5:30 वाजता पालखी ज्योतिबा मंदिरावरून यमाई मंदिराकडे जाणार आहे। तर लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगरावरती आहेत। प्रशासनाकडून पार्किंग सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, या सर्व सुविधा सर्व अशासकीय संस्थांच्या मदतीने भाविकांना दिल्या जात आहेत आणि खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसतोय आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावेळी यात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे। अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा यंदाही जल्लोषात संपन्न झाली। केके न्यूजसाठी ज्योतिबा डोंगरहून सनी काळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।